बेनामी प्रॉपर्टी हा शब्द तुम्ही नेहमीच ऐकत असाल. बे म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी, नामी म्हणजे नावावर. दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर प्रॉपर्टी घेतली जाते आणि थोडक्यात नाव एकाच असतं, पण उपभोग घेणारा वेगळाच असतो. उपभोग घेणाराच पैसे दिले असतात, पण तो स्वतःच्या नावावर काही ठेवत नाही. असं का? तो स्वतःच्या नावावरची प्रॉपर्टी वाढत गेली आणि विशेषतः तो सरकारी कर्मचारी असेल, राजकारणी असेल, तर उद्या तो अडचणीत येऊ शकतो. किंबहुना त्याने हा सगळा पैसा काळा जमवला असतो, त्यावर कर भरला नसतो, चुकीच्या पद्धतीने जमवला असतो आणि अशा प्रकारे ही बेनामी प्रॉपर्टी ही आपल्याकडे खूप मोठी समस्या आहे. आणि त्यामध्ये बघितलं असेल तर राजकारण्यांचे ड्रायव्हर जे असतात ते कोट्याधीश असतात. राजकारण्यांचे सचिव जे असतात त्यांच्याकडे भरपूर पैसा जमतो. आपल्या एका मुख्यमंत्र्यांचे 3 सचिव आता आमदार आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या बेनामी प्रॉपर्टीवर आपल्याकडे 1988 चा कायदा आहे, जो 2016 साली आपण विशोधित केला आहे. आणि त्यानुसार आता अशी बेनामी प्रॉपर्टी जप्त करता येते आणि शिवाय 25% दंडही लावता येतो किंवा मग 7 वर्षाचा तुरुंगवासही सांगितला आहे. पण दुर्दैवाने फारशी कारवाई मात्र होत नाही. तुम्हाला कुठे अशी बेनामी प्रॉपर्टी दिसली तर नक्कीच पोलिसांना सांगा.